चंद्रपूर शहरात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, तुझे आजारी पती बरे होतील आणि घरातील पैसे डबल होतील अशी बतावणी करून एका महिलेला तब्बल 25,90,000 रुपये आणि सोन्याचे दागिने गंडविण्यात आले। या प्रकरणी शहर पोलिसांनी 3 भोंदू महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून अंधश्रद्धेसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे। चंद्रपूर शहरातील जोडदेऊळ पठाणपुरा वाड येथे राहणाऱ्या वैशाली अनिल खनके यांच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला। इराई नदीवरील पुलासाठी त्यांची जमीन संपादित झाल्याने भरपाईपोटी त्यांना 71 लाख रुपये मिळाले होते। त्याच दरम्यान शेजारी भाड्याने राहण्यासाठी आलेल्या विद्या विठ्ठलराव निमजे हिने वैशाली यांच्याशी ओळख वाढवून त्यांच्या आजारी पतीच्या प्रकृतीचा गैरफायदा घेतला। माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, धुनीची पावडर आणि तावीज वापरल्यास तुझे पती पूर्ण बरे होतील असे सांगत विद्याने सुरुवातीला 1,50,000 रुपये घेतले। त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी चेकद्वारे आणखी 5,25,000 रुपये उकळले। यानंतर धुनीची पावडर, चिठुया आणि तावीज देऊन घराचे कल्याण होईल असा विश्वास निर्माण करण्यात आला। जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूजेसाठी सांगून वैशाली यांच्या कानातील सोन्याचे टॉप्स आणि गळ्यातील पोत घेतले। त्यानंतर त्यांना बँकेत नेऊन 10 लाख रुपये रोख काढण्यास भाग पाडले। दुसऱ्याच दिवशी घर खरेदीसाठी ठेवलेले आणखी 10 लाख रुपये घेऊन विद्या फरार झाली। तपासात हडप केलेल्या रकमेपैकी काही पैसे शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख आणि शबनम यांच्याकडे दिल्याचे समोर आले। कोणताही फायदा न झाल्याने वैशाली यांनी पैसे परत मागितले असता उडवाउडवीचे उत्तरे मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला। त्यानंतर वैशाली खणके यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी विद्या विठ्ठलराव निमजे, शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख आणि शबनम या तिन्ही आरोपी महिलांना अटक केली। त्यांच्याकडून तावीज आणि अंधश्रद्धेसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे। पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरामध्ये फसवणुकीचा एक प्रकरण उघडकीस झालेलं आहे। यामध्ये फिर्यादी वैशाली अनिल खनके यांना यातील आरोपी विद्या विठ्ठलराव निमजे यांनी रुपये दुप्पट करून देतो आणि माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती येते असं म्हणून तिला फूस लावून तिचे फसवणूक केल्याचा हा प्रकरण घडलेला आहे। आपल्या शेजारील किंवा आजूबाजूला कोणी अंगात देवी येते आणि पैसे दुप्पट करून देतो आणि त्यामुळे अशा अघोरी विद्येचा आणि अनिष्ट प्रथेचा कोणी प्रचार करून तुम्हाला जर फसवणूक करत असेल तर तुम्ही हे जागरूक राहा। सदर गुन्ह्यामधील 3 आरोपी महिला यांना आम्ही अरेस्ट केलेले आहेत। गुन्ह्याचा तपास सुरू आहे।